मित्रांनो, इट्स अनदर ब्लॉग विथ भाषा. मित्रांनो, हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण की हे जे तुम्ही सगळं बघतायत आता या घरात, आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे. गेली 22 वर्ष मी माझ्या पूर्ण परिवारासोबत या घरात राहत होतो. या घरातल्या खूप काही आठवणी आहेत, खूप चांगल्या आठवणी, खूप गोड आठवणी, खूप काही. आता फॅमिली म्हटलं की अप्स डाऊन असतात, तशातल्या सगळ्या आठवणी आहेत. ॲक्च्युली उद्यापासून आम्ही आमच्या दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होतो. नॉट आमचा, आम्ही रेंटवर चाललो आहे, त्या रूममध्ये आम्ही शिफ्ट होतोय. कारण की हे जे तुम्ही बघताय त्या अशा सगळ्या भेगा वगैरे गेल्या आहेत, आणि तर पावसाळ्यात ते पाणी भरतं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे वी डिसाईड की आपण यावर्षी या पावसात नाही राहायचं. आणि ऑल दो बिल्डिंग पण रिडेव्हलपमेंटला चालले, त्याच्यामुळे आम्ही चाललोय. थोडंसं असं खूप असं म्हणजे बोलतात ना की नॉट सो इमोशनल असं होतंय, बट खूप काही गोष्टी वाटतात. कारण की लहानपणापासून या घरात मोठा झालोय. म्हणजे मी 4 वर्षाचा असताना काहीतरी आलेलो इकडे. 4 वर्षाचा आय थिंक सो, काहीतरी खूप म्हणजे पिटुकला होतो एवढूसा, तेव्हा आलेलो. आणि त्याच्यानंतर हे आमचं असं घर बनलं, या सगळ्या गोष्टी बनल्या. घराचा प्रत्येक एक एक कॉर्नर, एक एक गोष्टी, या सगळ्या गोष्टी उद्या दुसऱ्या घरात जाणार आहेत, दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. तो रूम मोठा असणार आहे, तिकडे प्रॉपर माझ्या स्वतःसाठी एक जागा असणार आहे, जिथे मला कॉन्टेंट शूट करायला मिळणार आहे. इकडे पण होती. या घराचं जेवढं बोलू तेवढं कमी आहे माझ्यासाठी. कारण की या घरात मी लहानाचा मोठा तर झालो, बट माझी ग्रोथ जी काय थोडी छोटी मोठी जी काय ग्रोथ झाली, या घरात झाली आहे. या घरात मी माझ्या नॅशनलच्या 3 कॉम्पिटिशन केलं अंडर मुंबई युनिव्हर्सिटी. या घरातूनच मी इंटरनॅशनल ट्रिप केली. या घरातच मी मोठा झालो, स्वतःला घडवतोय. स्वतःचं एक नवीन टॅलेंट या घरात मला बघायला मिळालं. म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण माणूस काय करू शकतो, त्या गोष्टी मला या घरात कळल्या. आणि बऱ्याच खूप काही गोष्टी आहेत या घरात. हे घर भले दिसायला हे 1 RK आहे, छोटंसंच आहे घर, बट इथे या घराची खूप जागा मोठी होती. आणि हे घर आता आम्ही सोडतोय म्हणजे आज आहे मंगळवार, आजचा शेवटचा दिवस आहे या घरात. उद्या बुधवार, उद्या आम्ही घराची शिफ्टिंग करणार आहोत. सगळं खूप भारी वाटतंय. म्हणजे एक नवीन फेज सुरू होतोय असं वाटतंय. म्हणून हा फेज खूप चांगला असणार आहे याची तर गॅरंटी आहे. म्हणून मी ॲक्च्युली करणार नव्हतो हा ब्लॉग, पण नंतर मी विचार केला की ठीक आहे, म्हणजे आपण ग्रेटफुल राहिलं पाहिजे ज्या गोष्टीतून आपण येतोय, जिकडून आपण मोठे आलो, जिथून वाढलोय आपण, त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल असलं पाहिजे. आणि मी या गोष्टीसाठी खूप ग्रेटफुल आहे. कारण की भाषा कसा झाला ते या घराचा, एका सामान्य मुलापासून एक थोडं फेमस जो काय झालं त्या घरापासून झालं. हा, भारी. कसं वाटतंय? किती वर्ष? 22, 23, 24? 22-23 वर्ष. आणि आता दुसरीकडे म्हणजे खूप मोठा, माझ्यासाठी मोठा यू टर्न आहे. कसं वाटतंय पण आता एकदम, म्हणजे हे आनंद हे पण भरले, वाटतंय. हे भरले, हे बाकी आहे सगळं. मोठ्या घरात जायची खुशी पण आहे. शेवटी भाड्याचं असलं तरी चालेल, हरकत नाही, घरच आहे ते. पण माझं हक्काचं घर सोडून चाललंय म्हणून खूप वाईट पण वाटते. हा, आणि लवकरात लवकर ही बिल्डिंग जाऊ दे. हा, गेली तर पाहिजे. आता मी एवढं सगळं दाखवतो तर पालिकेमध्ये काम करतो, याचा फायदा तर आहे. लवकर गेली पाहिजे आणि इथेच मोठं घर घ्यायची इच्छा आहे. ते तर आपल्याला मिळणारच आहे. म्हणजे आपलं घर तर स्वतःच असेल आणि आपण त्याच्यात हे करू. बट आजचा आपला इकडचा आजची शेवटची रात्र आहे इकडची आमची, आपली. इकडची. खूप उद्या जास्त भरून येईल. हा, आता काय वाटत नाही, म्हणजे असं एवढं आता सामान असं आहे. काय वाटत नाही, पण उद्या खूप हे होईल. मला नाही माहिती काय feeling असते. ठीक आहे, कळतं. बघू. लेट्स सी. 1 2 3 4 5 6 7 अजून बरंच आहे.
फायनल शोट. वाटलं नव्हतं एवढं सामान आहे माझ्या घरात. काय लगा हा भाई झालं आलं आला फायनल बॅकअप. काय मग ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी. नाही कुठून कुठे तरी चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी कुठे तरी निघावंच लागतं. काही पोहोचने के लिए कहीं से निकलना पडता. निकलना तो पडेगा ही. बाईस सारखे बात. हे अशा प्रकारे पूर्ण रिकामी झालेलं आमचं घर. आवाज घुमतोय माझा. एकदम रिकामी, एकदम भकास भकास. थँक्यू सो मच फॉर दिस वास्तू टू गिविंग अस सो मच प्रॉस्परिटी. खूप काही ग्रोथ आणि खूप काही नवीन नवीन चॅलेंजेस आणि यापुढच्या आयुष्यासाठी स्वतःलाच मी खूप ऑल द बेस्ट करतो. कारण की खूप दिलं आहे, खूप गोष्टी आल्यात, नवीन आल्यात, खूप गोष्टी बनवल्यात, खूप गोष्टी क्रिएट केल्यात. आणि हा थोडासा ब्लॉग होता, छोटूसा पण खूप इथे होता. कारण की सगळंच दाखवताना ना मम्मीचं पण बोलणं होतं, पण ते कुठेतरी मम्मी अशी थोडीशी जास्त इमोशनल होत होती. सो आय डिसाईड की हा एवढाच ठेवूया ब्लॉग आणि इथेच हा संपूया ब्लॉग. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या आणि जिवंत राहा आणि तुमच्या आयुष्यात पण अशीच मोठी मोठी ग्रोथ करा. बाय बाय.